ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार काय थांबत नाहीत मित्रांनो. एका 4-5 दिवसापूर्वीच एका महिलेने मासिक पाळी दरम्यान स्वयंपाक केला म्हणून तिच्या ननंदेने आणि तिच्या सासूने तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये ती महिला मृत झाली. मित्रांनो, तिला मारहाण करण्याचं कारण काय होतं तर फक्त तिने मासिक पाळीमध्ये स्वयंपाक केला म्हणून. मित्रांनो, अंधश्रद्धा ही या देशाला लागलेली कीड आहे. ही कीड आपल्याला काढून टाकावी लागणार आहे, तोपर्यंत या देशाचं भलं होणार नाही. भारत देश हा प्रजासत्ताक दिन झाल्याशिवाय राहणार आहे. त्यासाठी आपल्याला ही अंधश्रद्धा लागलेली कीड काढावं लागणार आहे मित्रांनो. 1-2 महिन्यापूर्वीच तामिळनाडू या ठिकाणी देखील असाच प्रकार घडला की एका 7वीत शिकणारी चिमुरडी एक मुलगी, तिला मासिक पाळी आली असता त्या ठिकाणच्या लोकांनी तिला वर्गाच्या बाहेर बसून पेपर सोडवायला लावला. या भारत देशाचं दुर्दैव आहे मित्रांनो. किती दुर्दैवी घटना आहे. त्या लेकराला काय कळतंय? अरे, जी निसर्गाची देण आहे त्याला तुम्ही काही करू शकत नाही. ही मस्तकातली जी लागलेली अंधश्रद्धेची कीड आहे ना, ही तुम्हाला काढून टाकावं लागणार आहे. आणि महिलांना देखील सांगणे, हे पाप तुमचे देखील आहेत. माय बापांनी लेकरांना सांगावं लागतंय, असं काही नसतं, हे नैसर्गिक आहे, हे नॅचरल आहे. किती दुर्दैवी, अतिशय वाईट घटना घडलेल्या आहेत मित्रांनो. आणि या राज्यामधले मुख्यमंत्री, प्रधानमंत्री या घटनेवर कोणी बोलायला तयार नाही. मणिपूरमध्ये अशीच घटना घडली 1-2 वर्षापूर्वी, आपण सर्वांना माहित असेल. एका महिलेची नग्न दिंड काढली मित्रांनो. शेकडो लोकांनी तिच्या शरीराचे लचके ओढले. आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. अतिशय दुर्दैवी, घृणास्पद व्हिडिओ होता. त्या व्हिडिओ बद्दल देखील या देशाच्या पंतप्रधानांनी आजपर्यंत शब्द काढला नाही. त्या मणिपूरला जाऊन भेट दिली नाही. आणि एक प्रकारे सांगतात आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिलांना